नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरातून नरसी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान बालाजी मंदिरात नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे। या महोत्सवात मंदिर समिती विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे। या वर्षीच्या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणून श्री हनुमान मंदिर हेडगेवार चौक येथून भगवान बालाजी मंदिर नरसीपर्यंत पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। या पालखी यात्रेला हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। पालखी मार्गावर भाविकांकडून जागोजागी प्रसादालय, चहा, फराळ आणि नाश्त्याची व्यवस्था केली जात आहे। या पालखी यात्रेचे आयोजन समस्त गावकरी मंडळ नायगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे। युवा नगरसेवक पंकज पाटील चव्हाण, साईनाथ मेडेवार, पवन गादेवार, साईनाथ वट्टमवार, डॉक्टर पोलावार आणि मनोज सावकार यांच्या व्यवस्थापनातून या यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे। नगरसेवक पंकज पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच या पालखी यात्रेचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे। नमस्कार। श्रेयःकांताय कल्याणनिधये निधयेर्थिनाम श्री वेंकट निवासाय श्रीनिवासाय मंगलम। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीमंत भगवान बालाजी मंदिर नरसी हा नवरात्र 29वा उत्सव साजरा होत आहे। तर या उत्सवाच्या निमित्ताने इथे अनेकविध सेवा भगवंताच्या केल्या जातात। परिसरातील सर्व सद्भक्त मंडळी सकाळी हेडगेवार चौक नायगाव इथून जी पालखी सेवा सुरू होते, सकाळची पालखी सेवा भगवान बालाजी मंदिरामध्ये इथे येऊन याची सांगता होते आणि मग 8:30 वाजता ठीक भगवंताची महाआरती आणि प्रसाद हा सर्वांना दिला जातो। यानंतर यज्ञ कर्माला सुरुवात होते। यज्ञ कर्माची दुपार सत्र जे असेल ते नित्य कुंकुमार्चना असेल, पुष्पार्चना असेल किंवा तुलसी अर्चना असेल, या सर्व सेवा मंदिरामध्ये साजरे केले जातात। त्यासोबतच दररोज संध्याकाळी 7 वाजता श्रींची महाआरती असते आणि महाआरतीच्या नंतर वेदसेवा, वेदजागर या गोष्टी केल्या जातात। त्याचप्रमाणे आज नवरात्रातील 4था दिवस आपण साजरा करत आहोत। या 4थ्या दिवसाच्या निमित्ताने भगवंताची आत्ताच नुकती आपण जी पाहिली आहे ती पालखी सेवा या ठिकाणी संपन्न झाली। माझं नाव साधना गणेश कोंडावार। मी पण या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे। मला पण खूप आनंद होत आहे। वरचेवर संख्या वाढत आहे। खूपच छान वाटायले। मस्त भजन हे ते गाणे वगैरे खूप छान वाटायला लागले। साई प्रसाद कौटिकवार आहे आणि मी नायगावची आहे। नरसीला हा नवरात्र उत्सव खूप छान प्रकारे साजरा केला जातो आणि ह्या वेळेस विशेष म्हणजे नायगाव ते नरसी पालखी सोहळा काढण्यात आलेला आहे। त्यामुळे इथे फार भक्तिमय वातावरणात अगदी खूप छान ह्यामध्ये सगळेजण सहभागी होत आहेत, नायगावचे ते नरसीचे, आणि खूप छान वाटते आम्हाला। आणि इथे सगळ्या गोष्टीची सोय पण केलेली आहे। नायगाव ते नरसीपर्यंत सगळे चहा पाणी नाश्ता वगैरे आणि भजन पण करतोय आम्ही आणि सगळेजण छान मस्त आम्ही फुगडी वगैरे असं खेळत करत फक्त खूप छानच भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा चालू आहे आणि ह्यामध्ये सगळेजण छान सहभागी होत आहेत। त्यामुळे खूप आनंद वाटत आहे। जे सगळेजण आहेत, सगळेजण आम्ही सगळे सोबत आलो आहेत नायगावहून नरसी। त्यासाठी सगळ्यांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। गोविंदा। मी असे इथं म्हणायला हे करते की सगळेजण नायगाव आणि अजूनही जे इच्छुक आहेत त्यांनी सगळ्यांनी पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपण ह्या भक्तिमय वातावरणाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा। या वर्षी बालाजी मंदिराचा 29वा वार्षिक उत्सव आहे। या निमित्तानं नायगाव ते श्री क्षेत्र बालाजी मंदिर नरसी इथे पायी दिंडीची यावर्षी संकल्पना चालू केलेली आहे। आमच्या मार्गदर्शन पंकज पाटील, साईनाथ सावकार मेडेवार, पवनजी गादेवार, साईनाथ वट्टमवार व मनोज आरगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पालखी सेवा चालू आहे। पहिल्या दिवशी 50 ते 100 लोक होते, पण असंच रोजच्या रोज संख्या वाढत आहे। यामध्ये आकर्षित म्हणजे युवक जास्त प्रमाणात येत आहेत। त्यामुळे मी आवाहन करतो की वरच्यावर येत राहावे। अजून युवकांमध्ये जी भावना आहे मंदिरामध्ये ते येत राहावी। अजून देवाचे दर्शन होत आहे छान पद्धतीने आणि सर्वजण नाश्त्याची वगैरे सोय करत आहेत। अशा प्रकारे उत्सवात ही दिंडी चालू आहे।
अशाच प्रकारे आता दरवर्षी ही चालू राहत राहील। या पालखीमध्ये सर्वजण येऊन या पालखीचा लाभ घ्यावा। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।